आजपासून विदर्भामध्ये नवतपाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी अमरावतीचं तापमान जे आहे ते 46 अंशाच्या वर गेलेलं आहे। जवळपास पुढचे 9 दिवस जी आहे ती अमरावतीसह विदर्भामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे आणि पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर त्याचा प्रकोप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यावर्षी जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान जे आहे ते अमरावतीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। रोज जे आहे ते तापमानाने नवे विक्रम केलेले आहेत। सलग 12 ते 13 दिवस अमरावतीचं तापमान जे आहे ते इतिहासात पहिल्यांदा 45 अंशाच्या वर गेल्याचं दृश्य आपल्याला सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। नवतपाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मे महिन्याचा शेवटला आठवडा आणि जून महिन्याचा पहिला आठवडा असे मिळून 9 दिवस जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण नवतपा राहणार आहे आणि त्याचे परिणाम जर आपण पाहिलं तर वेगवेगळे परिणाम पाहायला मिळत आहेत। उष्णतेत वाढ झालेली आहे, तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे गर्दी जर आपण पाहिलं तर आज थंड पेयाच्या दुकानांवर मोठी गर्दी जी आहे ती पहिल्याच दिवशी वाढलेली आहे। पुढील 9 दिवस जे आहे ते असंच तापमान अमरावतीकरांना आणि संपूर्ण विदर्भाला सहन करावं लागणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो घराबाहेर निघणारे प्रत्येक नागरिक जे आहेत ते आपली स्वतःची पुरेपूर काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं तापमान राहणार आहे आणि या तापमानामध्ये काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे 2 दिवसात जर आपण पाहिलं तर 3 उष्माघाताचे बळी देखील आपल्याला याच अमरावतीमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळं आगामी 9 दिवस जर आपण पाहिलं तर तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आजचं तापमान देखील 46 अंशाच्या वर गेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।